विषय मला सांगायची काही गरजच नाही. पण मी एक सांगतो की आता उत्केंद्र झालं, जवेरी झालं, रूप झालं, यांनी म्हणजे जेवढी भाषण दिली मला म्हणले की आम्ही कधी आम्हाला बोलू सारखं नाही. माझं हे असंच होतं की बाबा नाही का, मी म्हणजे तुम्ही कामाला बोलता मला ते कळलं होतं, कारण मी त्यातून गेलेलो आहे. कारण मी सरांना प्रत्येक गोष्ट सांगायला घाबरायचो, कारण मी अजूनही सरांना घाबरतो. असं नाही की बाबा मी आता पोलीस झालो म्हणून आता सरांसोबत एकदम फ्रेंडली, असं काहीच नाही. मी अजूनही सरांना घाबरतो. तर माझं हे असं होतं की मी पण सरांना घाबरायचो. मला काही गोष्टी सरांच्या अशा खटकायच्या नाही का, सर मला बोलायचे असं बोलतो तसं बोलतो. पण ज्यावेळेस मी पोलीस झालो त्यावेळेस मला सगळं आठवायला लागलं. मी एक रात्र म्हणजे असा अख्खा विचार केला की मी काय करत होतो, सर बोलत होते तेच बरोबर होतं. आणि मग मी काय करायचो, कॉलेजला जायचो, फिरायचो मस्त. पहिल्या भरतीला मी तेच केले, कॉलेजला फिरायचो, इथं यायचो क्लासमध्ये थोडा 2 तास लेक्चर झालं तेवढा अभ्यास करायचो, घरी जायचो, झोपायचो, खेळायला जायचो मित्रांसोबत, बैलगाड्याला जायचो. पण ज्यावेळेस मी इकडे काम होतो त्यावेळेस सर तर मला बैलच मारायचे, कारण मी नुसता बैलगाड्यावरतीच पळायचो. मी काय आपलं मला काय एवढं भरती त्या तुमच्यासारखंच होतं मी नवीनच. तर मग मी हळूहळू मग घरचे मला ओरडायला लागले, सोडून देतो ना नाही का, क्रिकेटचा ना सोडून दे, जरा इकडे लक्ष दे, आता वय झाले, जरा काहीतरी बघ जरा पुढचं. मग मी म्हणायचो ठीक आहे, मी तेवढं पुरते त्यांना हा म्हणायचो. आणि मी आपलं जैसे ते आपल्या कॉलेजला जायचो, रोज मस्त कॉलेज फिरून यायचो. इकडे आलो की सर मला भेटायचे, आला फिरून कॉलेज मस्त, इकडे गेला तिकडे गेला. मला लाज वाटायची, पण मी आपलं गप खाली मान घालून आपलं हसायचो नाही का, या जाऊ द्या आता सर बोलते आपल्याला पकडले सारखी कॉलेज गेलेले आपले. मग मी पण आपलं हे करायचो. पण जसं जसं मला कळायला लागलं की नाही आपण काहीतरी कुठेतरी चुकतोय, सर सारखे बोलायचे. मग सर मग मम्मी पप्पा असतील, म्हणजे ते असेल त्यांच्या समोर बोलायचं. मग मला लय वाईट वाटायचं की राव खरेच आहे, आपण लय मोठी चूक करतोय, घरचे आपल्यासाठी काय करतात ते. मी म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, मी माझी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती वाटेल एवढी मम्मी असती. मम्मीच्या तुम्ही हात जर बघितले ना तुम्हाला कळेल की बाबा काय म्हणजे काय करते ते, पूर्ण हात चटकी म्हणजे भाजलेले. मग मी म्हणजे एवढा विचार करायचा आम्ही म्हणजे त्यांनी की बाबा काय म्हणजे कधी हे बंद होणार, कधी यांचं हे बंद होणार. तर मग मी लय विचार करायचो की बाबा जोपर्यंत म्हणजे माझ्या मम्मीचे चटके म्हणजे बंद होत नाही तोपर्यंत मी काय थांबणार नाही. एवढं मी 100% मी सांगितलं होतं. मी माझ्या मनात तर ठरवलं होतं की बाबा जोपर्यंत माझ्या आईचे चटके थांबत नाही तोपर्यंत मी पण थांबणार नाही, माझा संघर्ष मी सोडणार नाही. मी पण रोज सकाळी ग्राउंडला यायचो, तुमच्यासारखं माझा हातपाय दुखायचे. मी कधी कधी हे करायचो, गिंड मारायचो किंवा नाही पळायचो, कधी कधी आपलं गाडी घेऊन तुमचा टायमिंग काढायचो. मी पण मलाही वाटायचं की बाबा नाही आराम करू द्या. पण ज्यावेळेस आपण भरतीत उतरतो त्यावेळेस आपल्याला असा त्रास होतं म्हणजे होतं, 100% होतो. कुणी कोणत्या असू दे की त्याला तो घाबरत नाही किंवा काही त्याला असा त्रास होत नाही, मध्ये भरतीला गेल्यावरती पाय दुखत नाही, 100% सगळ्यांना त्रास होतो. पण त्यावेळेस तुम्ही असंच करसाल का, म्हणजे मला एवढं वाटायचं की बाबा मी त्यावेळेसही असं करेन. पण शेवटी असंच झालं की शेवट मुंबईची भरती होती. सर काय आता सरांना वाटायचं की जाऊ दे सिनियर पोर आहे, त्यांना नको काय मारायला, जाऊ दे आता ज्युनियर पोर आहे. आता सरांनाच वाईट वाटायचं की आता एवढी मोठी पोरं झाले. ज्यावेळेस नवीन होते त्यावेळेस मारायचे सर, त्यावेळेस आम्हाला काही वाटत नव्हतं, आम्ही बिनलाजी होतो त्यावेळेस, तुमच्यासारखेच होतो आम्ही पण. पण नंतर काय लागलं की बाबा ओंकार मुंडे म्हणला होता की जर सरांनी मारायचे तो मार नव्हता, तो खरं तर फुलांचा वर्षाव होता. ते मला नंतर जाणं लागलं की खरंच हा फुलांचा वर्षाव आहे बाबा. ते जसं तू वागवले सकाळी सरांना दाखवलं की माझी इथं वळ आहे, वागवले तुझ्या तिथं तर काहीच नाही. मी तुला सांगतो, जो ज्यावेळेस ओंकार मुंडे होता, अभिषेक काळवेकर, ते तर काहीच नाही. किसन बोंबडे सारखा माणूस जो वयाने 28 नाही 29 वर्ष माणूस आहे, त्याला तुमच्यासारखा फुडलेला आहे सरांनी. तर आपण तर काहीच नाही. आपल्याला सर बोलले तर बोलणं ऐकून घ्या, थोडे शब्द ऐकून घ्या सरांचे, काय वाटत नाही, थोडंफार वाटतं. कारण आता मध्ये मी बघायचो ग्रुपला की सर बाबा नाही का जरा स्ट्रिक्टच वागायची. तर स्ट्रिक्ट का वागायचं त्याचं कारण तुम्ही कधी आजमावलंय का बाबा की सर का असं वागतं ते, आपण काही पुढे चुकते का, हे कोणी बघितलं नसेल. पण बाकीच्यांनी मी असं बघायचो ना की सर ग्रुपला मेसेज टाकतात, मी फोन करायचो पोरांना, तर सगळ्यांना करायचो मी असं की मला असं वाटायचं की बाबा नको एखादा काम. मी पण ज्यावेळेस सर मला ओरडायचे ना, मी माझ्या मनात वाईट विचारायचे की नको बाज झाला आता, नको भरती नको करायला, सर लय ओरडतात, लय वेगळे. पण मग मी ज्यावेळेस आता तुम्ही जसं मला म्हणता की बाबा मी गुरु सारखा आम्हाला, मी माझ्या बहिणीला तिच्या सद्गुरू भावाला गुरु सारखं म्हणतो की मी त्यांना असं बोलायचो माझ्या बहिणीला म्हणायचं की नको वाटतं आता मला नाही जमत म्हणायचं. मग माझी बहीण मला म्हणायची नाही प्रतीक कारण तू होणार आहे, आम्हाला माहिती आहे, माझे घरचे असतील माझे नातेवाईक असतील. मला एवढं त्यांनी मोटिवेशन केलं होतं ना की बोलायलाच नको. सरांचं मोटिवेशन तर तुम्हाला काय सांगायलाच नको. सरांचं मोटिवेशनला पुढंच सोड नाही. अख्ख्या महाराष्ट्रात जरी विचारलं नवनीत काय केलं ना, आता ग्रुप 11 मध्ये नाव विचारलं मला सर डायरेक्ट तिथले सर म्हणतात की तू तिथे शिक्षक आहे का म्हणून नवनीत करिअर अकॅडमी मध्ये. मी म्हणायचो आम्ही शिक्षक आहे, आमचीच अकॅडमी मिळेल तेच म्हणायचो. पण तुम्हाला हे सांगतो की सरांनी जर बोलले, मी आता मध्ये सांगत होतो की बाबा हे असेल, ऋतू असेल, प्रीती असेल, आता माझ्या जास्त नवीन पोर त्यामुळे जास्त कॉन्टॅक्ट मध्ये आहे. पण जे जुने पोर आहेत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, उत्तेकर असेल, जेवेरी असेल, सिद्धू असेल, त्यांना मी फोन पिक करायचं, ते मी बघायचं ग्रुपवरती, अरे काय तुम्ही काय करताय असं नाही का, काय झालं ते सांगायचे आता तिथं असं असेल, सरचे बिल येत नाही का.
मग मी त्यांना बोलायचो की नाही का बाबा सर का चिडले तुम्ही विचारा नाही एकदा का चिडले तुम्ही काय चुका केल्या तर तुम्हाला चुका दिसत नाही का मला स्वतःला डायरेक्ट मी समोर बघायचो की कॅमेरा तुम्ही सरळ दिसताय की तुम्ही लॅबमध्ये बसत नाही कुणी टंगळ वगैरे करताय झोपताय मी झोपायचो मला मान्य मी झोपायचो पण मी किती वेळ ठरवलेला वेळ होता की हा एवढा वेळ जास्तीत जास्त मी सांगतो तुम्हाला अर्धा तासाच्या वर मी लायब्ररीमध्ये कधीच झोपलो नाही अर्धा तासाची अजूनपर्यंत तुम्ही खोटं वाटत सरांची कॅमेरा चेक करा मी ठीक आहे बाहेर जायचो कारण घरातले काम असायचे पप्पा बाहेर जायचे मग हॉटेलवरती मला थांबायला जायचं त्यामुळे मी लॅबमध्ये जास्त बसत नव्हतो पण ज्यावेळेस बसायचो ना मी अर्धा तासाच्या वर काही झोपत नव्हतो झोप आणि कमी जरा थोडा पुन्हा पैसे जायचं जेवढी पशी राम पशी थोडंसं 5 मिनिटं थोडंसं असं फ्रेश व्हायचो परत येऊन बसायचो वॉशरूमला जायचो फ्रेश व्हायचो परत यायचो पण तुम्ही मी बघतोय ना की बाबा सर आता ग्रुपला टाकतात पण तुमचं जरा वागणूक जरा म्हणजे असं वेगळंच वाटायची मला की बाबा सरांचं बरोबर वाटायचं मला कारण मी ते भोगलेले आहे मलाही माहिती की मी काय चुका केलेली आहे आणि मी त्या कोणत्या चुकांतून मी हे करून आलोय तर मग मी यांना समजावलं की बाबा मी त्याच्यातूनच आलेलो आहे मी तुमच्यापेक्षा वाईट वाईट मी शब्द मी ऐकलेले आहेत मी तुमच्यापेक्षा वाईट वाईट मार मी खाल्लेली आहे मला माहिती आहे की बाबा काय असतं पुढं हाच मार आपल्याला पुढे आठवणार आहे की बाबा ज्यावेळेस आपण सक्सेस होतो त्यावेळेस आठवतो की बाबा मी ज्यावेळेस आता कॅम्पात गेलो होतो ट्रेनचा पहिला दिवस होता मी अक्षरशः रडलो होतो फोनवरती बोलत घरच्यांसोबत की मला असं वाटलं की मी अकॅडमीतून काय इकडं का बघितलं जाऊ मला असं वाटलं होतं मी तिथंच पाहिजे होतो मला नको हे म्हटलं मला भरती नको मी 2 वर्ष अजून तिकडे करतो मला नको भरती मी वाटलं सरांना मदत करेन सर मला म्हटलंच होते की बाबा तू इथं मदत कर तुला काय पाहिजे मी पैसे देतो पण मला असं वाटायचं की नाही बाबा मग पोलीस बनायचं पोलीस बनायचं पण ज्यावेळेस पहिला दिवस होता मला डायरेक्ट म्हणलो नाही बाबा मी सरांचं ऐकणार मी आपल्या इकडे अकॅडमी चालू करतो पण जसं मला रुटीन लागत गेला मग हळूहळू मला आता कवर व्हायला लागलं मग तुम्हाला मी मला एकच सांगायचंय की सर असू मॅडम असू मी क्लास तुम्हाला सांगतो मी पण क्लास काय बाहेरले नाही मॅडम सोबत मॅडमचा क्लास घ्यायचो ते आठवच्या वेळेस काय मोजकी 7-8 पोरं असायचो त्यावेळेस आम्ही इतका मार खाल्लाय सरांचा वायर होती डायरेक्ट आम्हाला मारायला तरी आम्ही वायरचा मार खायचो पळून जायचो तर त्यावेळेस असं व्हायचं की बाबा जे हुशार पोर आहेत आता वैभव असेल त्यांचं जीके जबरदस्त होता आणि सर फक्त जीकेच घ्यायचं आणि गणित माझं फास्ट होते त्यामुळे गणिताचं कधी सर घेतलंच नाही सरांनी कारण जीकेच महत्वाचं आहे खरं सांगतो तुम्हाला तर मग सर याचे जीकेचे पाठांतर घ्यायचे आम्ही तर एवढा मार खायचो वैभव फक्त आमच्यात असं व्हायचं की आम्ही मागच्या पुढच्यांना विचारून सांगायचं सरांचं थोडंसं लक्ष इकडे गेलं आम्ही पटकन विचारायचं उत्तर लगेच सांगायचो पण त्याच्यानंतर काय होतं की मग लगेच आम्ही तेवढं फक्त उत्तर काय लगेच विसरायचो पण नंतर काय लागलं की नाही पाठांतर केलं पाहिजे बाबा आपल्याला पुढे काहीतरी महत्वाचं येते मग पाठांतर करायला लागलो मग आम्ही मार्क मी खायला लागलो मग सरांना कळलं की बाबा पोरं चला आले रुटीन मध्ये सरांनी म्हणजे मारलं का आम्हाला किंवा पोरांचं पाठांतर झालं पाहिजे मग त्याच्याने आम्ही जसा मार खायचो तसं आम्ही पाठांतर करायला लागलो मग हळूहळू आमचा मार्क डायरेक्ट बंद झाला कारण आम्ही जसं मॅडम प्रश्न विचारत तसं आम्ही उत्तर द्यायचो लगेच तर मॅडमनी पण म्हणजे असं सांगत नाही की बाबा मॅडम आता इथपर्यंत आले PSI झाले PSI म्हणजे जोकच नाही अजिबात आता मी कॉन्स्टेबल झाले मला माहिती मी किती तर पडले कॉन्स्टेबलसाठी PSI म्हणजे लय लांबची गोष्ट झाली न्याय नाईक झाला नाईकच्या पुढे हेड कॉन्स्टेबलच्या वरती PSI झालं म्हणजे PSI मिळवणं म्हणजे नॉट अ जोक म्हणजे मी तर डायरेक्ट हेच सांगेल की बाबा PSI कसे झाल्या काही मध्ये पोरं आले ते जुनी बॅच की सांगत होती मॅडम तर शिकवणं असे मॅडम तर शिकवणं तसे की नाही बाबा काय करायचं नाही समजत आता मलाही म्हणजे त्याचं काही कधी नाही समजत तर मग मी पण काय करायचो की बाबा हा मॅडमनी समजलं हा थोडंफार नाही समजायचं असं नाही की 100% समजतं तुम्ही कोणत्याही अकॅडमी जावा पुढे विचारा कसं असतं सगळीकडे सारखी परिस्थिती पण एक असं असतं की बाबा इथं जर आपण आहे इथं जर जे वातावरण आहे ते वातावरण तुम्हाला दुसरीकडे भेटणार नाही की बाबा इथं काय वातावरण आहे इथं मुला मुलींचं काय बॉन्ड आहे इथं सरांचं कसं वातावरण आहे बाबा सर कसे स्ट्रिक्ट वागतात दुसऱ्या अकॅडमीमध्ये तसं नाहीच काय कारण दुसऱ्या अकॅडमी तुम्ही गेला ना तुम्हाला आता बरेचसे जण असतील अकॅडमी करून आलेले असतील दुसरीकडे त्यांना चांगलं कळलं असेल की बाबा इथं कसं आहे ते इथून पळून जायचा प्रयत्न करत असतील का करत असतील ते सांगतो तुम्हाला कारण इथं त्यांच्या मनाप्रमाणे काहीच होत नसणार त्या अकॅडमीत त्यांचं मनाप्रमाणे होत असणार की बाबा मुलींसोबत बोला मस्त मजा करा अभ्यासाला गेले ते गेले नाही तर नाही ग्राउंड टंगल वगैरे करा पण इथं नाही इथं तुम्ही तुमच्या मनासारखं काहीच होणार नाही इथं काय तुम्ही तिकडे भरतीला जरी ट्रेनिंगला गेला तरी तिथं पण तुमच्या मनासारखं काहीच होणार नाही सगळं तुमच्या मनाविरुद्ध होणार आहे एवढं इथलं 1 वर्ष आणि ट्रेनिंगचे 9 महिने काढले ना तुमचं आयुष्य डायरेक्ट सुखकर होणार आहे आणि ते सुखकर आयुष्य बनवण्यासाठी मला सगळ्यात जास्त म्हणजे मला वाटतं मी सांगत तर माझ्या आई वडील आणि एक सरांचा आणि एक माझे नातेवाईक आणि एक माझी बहीण असेल की बाबा तिने मला एक म्हणजे जिथं मी फसलो होतो तिथून मला तिने उठवून घेतलेले डायरेक्ट की बाबा नाही तू करू शकतो म्हणजे करू शकतो कारण SCCGD ला पण माझं सिलेक्शन झालेले आहे तिथं ग्राउंडच्या वेळेस काय आलं ट्रेनिंगला होतं मला ग्राउंडला काय त्यांनी पाठवलं नाही लेखी परीक्षा मी डायरेक्ट पास झालो होतो मला माहिती होतं GD ला पण माझी पोस्ट निघणार आहे पण तिथं काय मला ग्राउंडला त्यांनी पाठवलं नाही तिथून सोडलं नाही तर ती गोष्ट माझी निघली असती परत आता SRPF ची निघलीच होती जिल्हा पोलीसची पण निघली आणि कारागृहाची पण असं झालं की विषय की मी घाबरलो होतो की पेपरला कसं होईल काय होईल मुंबईच्या पेपरच्या टेन्शन मध्ये होतो कारागृह मला काही कारागृहापेक्षा SRPF बरे वाटत होती मग मी कारागृहाचा पेपरचा अभ्यास काही केला पण नव्हता सहज गेलो होतो फक्त मला अनुभवासाठी गेलो होतो पण एवढी भीती वाटत होती मला पेपरला की बाबा उद्याचा पेपर कसा आहे मग ते पेपर लिहिताना पण मला उद्याच्या पेपरचं टेन्शन येत होतं की उद्याचा पेपर कसा जाईल त्या पेपरमध्ये मला 85 मार्क पडले कारागृहाच्या तिथे 2 मार्कांनी मी काय राहून गेलो 2 मार्कांनी वेटिंगला आहे माझा 2 मार्कांना
आणि तिथं मग राहिलो आणि मग नंतर मुंबईचा पेपर आला. मुंबईचा पेपर दिला मी सकाळी म्हणजे पेपर दिला. जसा पेपर देऊन मला जरा कॉन्फिडन्स वाटत होता की अरे माझं आहे ना, मला वाटते मी 90ला जाऊ शकतो. तर मी बाहेर आलो, मी पटपट मोबाईल काढला आणि जे प्रश्न मला कन्फर्म माहित होते ते मी चेकच केले नाही, कारण ते मला माहिती होते की मी ते बरोबर आलेले. तर जे मला हे वाटत होते क्वेश्चन की बाबा ते जरा कळत माहिती हे बरोबर हे किंवा ते मी ते पटपट गुगलला सर्च केले आणि ते सगळे बरोबर आले माझे. फक्त 10 प्रश्न असे झाले की माझे सिली मिस्टेक झाले, ते पण अवघड प्रश्न नाही, सोपे प्रश्न चुकीचे झाले. मी लगेच सरांना फोन केला आणि सरांना फोन केले असं म्हणतो मी की सर मी आता SRPF नाही, आता मी जिल्हा पोलीस आहे, मुंबई पोलीस आहे म्हणलो की आता मला SRPF पोलीस कुणी म्हणू शकत नाही. कारण ज्यावेळेस मी SRPFच्या ट्रेनिंगला गेलो होतो, जॉईनिंग झालो होतो, त्यावेळेस बरेचसे जण असं म्हणले होते की तू चुकी केली SRP जॉईनिंग करून, मुंबई तुझ्या अजून बाकी ग्राउंडला चांगले मार्क आहे 41 मार्क. तर मग मी म्हणलो नको म्हणलो, कारण आपल्याला जे मिळत नाही ते नको, आपण नशिबातून नको जायला म्हणलो, जाऊ दे. काही जणांना तेही मिळत नाही, काही जण बघतो ना MSF पण असं आहे की ते निमशासकीय त्याच्यासाठी पण बरं काही तळमळ करतात की, पण ते त्यांचं स्वप्न आहे की बाबा निदान मला SRPF तरी असं, मला देवाने ते तरी दिलं होतं. म्हणून म्हणलं नको बाबा, जे माझ्या हातात आहे ते मी सोडणार नाही. तिथं जाऊन मी अभ्यास केला, वैभवने अभ्यास केला, पण काय झालं थोडाफार चुका होत्या. जसं आता कुणी असू दे थोडंफार चुका होत्या, मग त्याचे थोडंफार सिली मिस्टेक झाले, माझे झाले, पण मला मार्क चांगले असल्यामुळे याला लेखीला मी होऊन गेलो. आणि मी म्हणजे ज्यावेळेस अभ्यास करायचं तिथं माझं काय मन लागत नव्हतं की अरे काय मी घरची मला फोन करायची की अरे कसा चालू आहे अभ्यास. मी मग फक्त म्हणायचं हा, कारण मी सकाळी 10:30ला उठायचो आणि संध्याकाळी 10:30-11ला झोपायचो. कारण सकाळी 6 पर्यंत त्यांचं शेड्यूल चालायचं, 6 नंतर मग आपलं आवरणं वगैरे 7:30-8 वाजायचे. मला 8ला अभ्यासाला बसलं, 2 तासाचा अभ्यास करायचो मी. घरचे फोन करायचे कसं चाललाय अभ्यास, सर फोन करायचे, मी फक्त म्हणायचं हा व्यवस्थित चाललाय, मी भरपूर अभ्यास करतो. पण माझा अभ्यास होतच नव्हता, मी तर सांगतो. पण मग मला भीती वाटली होती की यायला मी घरच्यांनी एवढं सांगतोय, सरांना बोलते की होईल. मला म्हणलं कारण मी बघायचो ना बाकीची पोरं अभ्यास करायची. आता वैभवचं उदाहरण असं म्हणतो, वैभव 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करू लागला. मला नव्हतं समजत, कारण मला तिथं वातावरण सुटच नव्हतं. तर मग मी फक्त 10-10:30-11 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, मी झोपून जायचो. रूमची पोरं मला म्हणायची अरे तू वायवे 100% होणार आहे, तू अवघडायचं म्हणते, तू अभ्यासच करत नाही, 2 तासात पुढे अभ्यास होते का. पण जाऊ दे, नशिबात असेल ते भेटेल, आपण याच्या आधी भरपूर कष्ट केलेले. तर मग पेपरला गेलो, पेपर दिला. शिवानी म्हणजे 1% नशीब होतं, ते सुद्धा मी ते नशीब ओढून आणले सगळं. आणि मला देवानी म्हणजे 1 नाही तर 2 वेळेस मला जे यश मिळवले मी खरंच आभार मानेन की बाबा माझ्या आई वडिलांचं, माझ्या सरांचं, की मला त्यांच्यामुळे आज हा दिवस मला आवडले. की बरेचसे म्हणजे आता गावात जरी गेलो मी, गावातली सगळी लोक जे बोलत नव्हते माझ्यासोबत, जे घराघरात भांडणं असायची, प्रत्येक गावात असं असते, ती लोक सुद्धा मला विचारतात अरे आला का, कधी आला, असं तसं विचारायला येतात, घरी येतात. रात्रीची लहान मुलं एवढी जण आली होती रात्री घरात. आता जेवढी तुम्ही ऐकता तेवढीच लहान मुलं घरात होती रात्री की बाबा प्रतिदा आलाय, मुंबई पोलीस आलाय. मग त्यांना विचारला तुम्ही काय, मग त्यांचं पण एक पण आहे आम्हाला पण पोलीस बनायचंय. पोलीस बनण्यासाठी तुम्हाला सांगतो की जेवढे कष्ट इथे ते कष्ट पुढंच नाही तुम्हाला करायला भेटणार. जे तुम्ही इथे 1 वर्ष जेवढी घासणार तेवढं तुम्ही पुढे चमकणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा. सर सांगतात म्हणून करायचं नाही, तर आपल्या भविष्यासाठी करायचं, लक्षात ठेवा. तर तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा देतो. आज सरांनी एवढा कार्यक्रम राबवला, आमचा सत्कार वगैरे केला, सरांचे मी मनापासून आभारी वाटतो. आणि सरांचे म्हणजे मी मानावे तेवढा आभार कमी, कारण मी ज्यावेळेस जिथे इथं फसलेलो आहे तिथं मला सरांनी वरती ओढून आणलेलं आहे. मी तर नाही, माझं तर काहीच संघर्ष नाही, मी सरळ सांगतो. पण तुम्ही जर सद्गुरू आढळण्याचा आणि अभिषेक काजळेचा संघर्ष सांगतात तुम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणजे जागेवर पण थांबणार नाही, एवढा त्यांचा जबरदस्त संघर्ष आहे. सद्गुरूचा संघर्ष म्हणजे ना जगा वेगळा संघर्ष होता त्याची म्हणजे त्याची घरची बनली त्याला शेवटी की बाबा तू बस कर, तू आपलं त्याची घरची त्याला सांभाळायला तयार होती, पण शेवटी तो म्हणला नाही मी मिळवणारच म्हणला. आणि त्यांनी सगळ्यांच्या विरोधात म्हणजे ना सगळी म्हणते त्याला मुंबईला फॉर्म तो म्हणला नाही मी तुला वाटला. तुम्हालाही म्हणतात की आपण दोघं सोबतच होऊ म्हणलो, पण मी जरा रिस्क नाही घेतली, मी जरा घाबरलो होतो बाबा, नाही म्हणलं एकदा माझ्या हातात गेलेली म्हणलो, मी नाही रिस्क घेत म्हणलं स्वतः मी टाकतो तिकडे मुंबईला फॉर्म. तर मग त्यांनी रिस्क घेतली, कारण त्याचा अभ्यास तेवढा जबरदस्त होता 4-5 वर्षाचा, आणि तो SCBC टॉपर झाला होता जिल्ह्याचा पेपर. मला एवढं भारी वाटलं होतं की बाबा, आणि त्यावेळेस माझा ज्याचा पेपर होता SRPFचा, त्यावेळेस त्याचा रिझल्ट लागला होता 15 ऑगस्टला. एवढा आनंदाचा दिवस म्हणजे मला, म्हणजे ज्यावेळेस मी भरती आलो त्यावेळेस मला एवढा आनंद नव्हता झाला, मला तो भरती झाला आनंद झाला, कारण मी त्याचा संघर्ष समोरनं पाहिलेला आहे. सरांनी आणि मी आणि अजून मंजुताई असेल, आम्ही सगळ्यांनी त्याचा संघर्ष 4-5 वर्षापूर्वीचा त्याचा संघर्ष आहे की बाबा सोबतचा मित्र भरती होतो त्यावेळेस किती वाईट वाटतं ते आपल्याला माहिती, की सोबतचा मित्र भरती आला आणि आपण एकत्र सोबत घराच्या बाजूला राहतोय, लोक विचारतात तर तो झाला, तो वर्दी घालून फिरतोय मस्तपैकी आणि तू आपला कुठेतरी लपून बसला. ही गोष्ट म्हणजे एवढी लाजीवाणी वाटते ना आपल्याला की बाबा आपण कुठेतरी कमी पडलो. त्यालाही तेच वाटलं की आपण कुठेतरी कमी पडलो असेल, जाऊ दे आता पुढच्या वेळेस आपण करू काहीतरी. पण तो 1 वर्ष थांबला, पण 1 वर्ष थांबून त्याने एवढी जणांची मनं जिंकली ना की बाबा त्याला आपण खरंच सेल्यूट करतो. आणि तुम्ही पण इथं सत्कार लावा, तुम्ही एवढं वेळ काढून इथं थांबले, तुमचा अभ्यास ठेवला, तुम्ही इथं थांबले, तर मी तुमचा आभारी मानतो आणि थांबतो.